मला 30-35 वर्षामध्ये अक्षरशः हजारो लोक भेटले. म्हणजे अगदी राष्ट्रपतीपासून तर खालपर्यंत. मला प्रत्येकाने विचारलं की न्यू वे तत्त्वज्ञान काय आहे? आता फ्रँकली स्पीकिंग न्यू वे तत्त्वज्ञान स्पष्ट करणं फार अवघड आहे. पण मी प्रयत्न करतो आहे. ठीक आहे. आणि हल्ली मनाबद्दल किंवा लोक जे दावे करतात मोटिवेशनल वगैरे किंवा सिक्रेट्स ऑफ माइंड किंवा 3 तासामध्ये मॅनिफेस्ट करा वगैरे, मी तसं करत नाही. 35 वर्षाचा माझा अभ्यास आहे. मी अनुभव खूप कमी वापरतो. निरीक्षण, अभ्यास, प्रयोग. स्वामी विज्ञानानंदांची मला ही देणगी आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला हे कमालीचं दुःख सगळं येऊनसुद्धा मी शिकलो आणि मी ते वापरलं. तर मन आहे ना, हे जन्मजातानं गतीमध्ये आलेलं आहे, लक्षात ठेवा. मनाची शरीरामध्ये जेव्हा मन धारण करतं, म्हणजे शरीर हा मनाचाच एक प्रकार आहे. तर हे मन जेव्हा शरीरामध्ये येतं किंवा शरीर क्रिएट करतं, हे कॉन्शियस मॅटर आहे. शेवटी जड आहे. काळ आणि वेळामध्ये अडकलेलं किंवा तयार झालेलं जड शरीर आहे. बाकी ही शक्तीच आहे सगळी. शरीर म्हणजे हा शक्तीचाच एक फॉर्म आहे. तर मन काय करतं, त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी गती निर्माण करतं. आणि आपल्या शरीरामध्ये ज्या अंतर्गत गती आहेत, इन्व्हॉलंटरी सिस्टम्स आहेत, या सगळ्या काय आहेत? हृदयगती, मेंदूच्या लहरींची गती, नाडी गती, आतमध्ये जे इंटरनल ऑर्गन्स आहेत ते काय आहेत नेमके? ती सुख भोगण्यासाठी त्या गोष्टी तयार केल्या आहेत मनाने. कारण मनाचा जो उद्देश आहे जन्म घेताना, तो सुख भोगण्याचा आहे. आणि सुख भोगण्यासाठी गती निर्माण करावी लागते. आता गती आली की गतीचे नियम आले. आता इथे गंमत अशी आहे की न्यूटनचे जे नियम आहेत गतीचे, ते तसे न्यूटनचे नाही आहेत, ते निसर्गाचे नियम आहेत. ते लागू होतात, कारण जडाला ते लागू होतात. आता प्रॉब्लेम असा होतो की आपण जसं एखादा दगड वरतून सोडला डोंगरावरून, तर न्यूटनच्या गणित अभ्यासाप्रमाणे हा दगड किती वेगाने कसा जाऊ शकतो हे सांगू शकतो आपण. 10 प्रयोग केल्यानंतर, 50 प्रयोग केल्यानंतर. माणूस जर वरतून सोडला तर त्याचा तो खालीच जाईल याची गॅरंटी नाही. तो वरती पण परत येऊ शकतो. त्याच्यामुळे ॲक्शन इज इक्वल टू रिॲक्शन हे इतकं ढोबळ सरळ माणसाच्या आयुष्यात लागू होत नाही. म्हणजे मी एखादं चांगलं काम केलं म्हणजे रिवॉर्डच मला मिळेल असं काही नाही. आपल्याला अपमान पण येऊ शकतो. मी चांगलं काम केलं तर मला रोग पण येऊ शकतो. मी वाईट काम केल्यानंतर मला आनंद मिळू शकतो. त्याच्यामुळे सुख, दुःख आणि गती आणि प्रतीकाचं तर थेट संबंध लावता येत नाही. आणि इथे माणसांचा गोंधळ होतो की मला असं का झालं, माझ्या लाईफमध्ये काय झालं, मला दुःख का आलं, मी तर चांगलं केलं लोकांचं, मी तर कोणाचं काही वाईट केलं नाही. याचं कारण असं आहे की तुम्ही जे चांगलं केलं आहे असं जे तुमचं म्हणणं आहे, ते खरंच निसर्गाच्या नियमात बसणार आहे का? कारण चांगलं तुम्हाला वाटणं आणि निसर्गाच्या नियमात असणं. मी समजा सकाळी एखाद्या माणसाचं मर्डर केलं असेल आणि जाऊन पूजा केली, तर पूजा केली, चांगलंच काम केलं आहे, पण मग त्या मर्डरचं काय झालं? त्यामुळे होतं काय माणसांचं की माणूस हा स्वतःच्या सोयीने निसर्गाचे नियम बघतो. निसर्गाचे नियम हे स्टॅटिक, हे हे कॉमन आहेत, युनिव्हर्सल आहेत. ते तुमच्या सोयीने चालत नाहीत. तुम्हाला त्यांच्या सोयीने बदल करावा लागतो निसर्गाच्या नियमाच्या पद्धतीने. आता मुद्दा होतो काय माहिती का, की तुम्ही जी गती निर्माण केलेली आहे ना, जे धक्के निर्माण केले शरीरामध्ये सुख निर्माण करण्यासाठी, त्याची प्रतिकृती त्याच स्वरूपात येईल असं नाही आहे. म्हणजे आता मी संपत्ती कमवली तर माझं संपत्तीच्याच स्वरूपात नुकसान होईल असं नाही आहे. माझं आरोग्याच्या स्वरूपात नुकसान होऊ शकतं. माझं आरोग्य बिघडलं तर मला संपत्ती मिळू शकते. आरोग्य संपत्ती गेलं तर माझा मुलाचा घात होऊ शकतो. तर स्वामी विज्ञानानंदांनी काय सांगितलं, 1100 नेते जगातले अभ्यास करून, की 8 प्रकारचे सुख माणसाला हवे असतात आणि 8 प्रकारचे त्याला दुःख येतात. फॉर्म चेंज होतो, कारण हे इंटर कन्व्हर्टिबल आहे. इथे गोंधळ होतो आपला. माणसाचा गोंधळ इथे होतो की अरे माझ्या बाबतीत असं कसं काय झालं, सगळं चांगलं चाललं होतं, अमुक व्यक्तीने असं काय केलं, लोकांनी असं काय केलं. बरं, ह्या गती आणि प्रतिगतीमध्ये आणखीन एक हिडन पॉईंट आहे. तो असा आहे की अन्य शक्ती ज्या आहेत निसर्गातल्या प्रक्रिया आहेत, प्रोग्राम्स आहेत, लोक आहेत बाहेरचे, ते पण तुम्हाला इन्फ्लुअन्स करतात आणि ते कॅन चेंज. त्याच्यामुळे एखाद्या माणसाचं वाईट झालं म्हणजे कर्मा कॅचेस हिम, कर्माचं फळ त्याला मिळालं, ही जी जनरल भाषा आपण वापरतो ना, तसा निसर्गामध्ये होत नाही. निसर्गामध्ये काय होतं की निसर्गामध्ये फॉर्म चेंज होतो, स्वरूप धारण वेगळं होतं. म्हणजे मला खूप सुख मिळेल, सत्ता वगैरे वगैरे, मुलाचं काहीतरी गडबड होईल. कारण निसर्गामध्ये ती शक्ती फॉर्म चेंज करत जाते आणि दॅट्स द कोअर पॉईंट. मग न्यू वे फिलॉसॉफी काय शिकली पाहिजे, तर न्यू वे तुम्हाला हे मॉनिटरिंग शिकवतं, ट्रॅकिंग शिकवतं. दुःख तुम्हाला आलेलं आहे, मला आलेलं आहे. दुःख टळत नाही. दुःखाचा अर्थ काढता आला तर मनाला शांती मिळते.
मनोबल वाढतं, हा खरा मुद्दा आहे. म्हणून आपल्याला दुःख का आलं ह्याचं कारण कळलं पाहिजे आणि त्यासाठी निव्वळ तत्त्वज्ञान आहे. कारण निव्वळ तत्त्वज्ञान हे तुम्हाला गाईड करतं, की अरे मला एवढा दुःख आलं आहे, बदनामी होती माझी खूप, ह्याचं कारण काय बरं? माझा मत्सर वाढलेला आहे, की कुठेतरी मी सुख भोगलेलं आहे. तर मी थोडं तपस्या केली पाहिजे, थोडं त्याग केला पाहिजे, निस्वार्थ काम केलं पाहिजे, म्हणजे त्या गतीला पॅसिफाय केलं पाहिजे परिणामाला. न्यू फिलॉसॉफी तुम्हाला इथे गायडन्स करतं. माझ्या अत्यंत दुःखाच्या वाईट काळामध्ये, ज्याला आपण म्हणतो सफरिंगमध्ये, मी सगळं बरबाद झालेलो आहे. पण ही न्यू फिलॉसॉफी माझ्या ब्रेनमध्ये असल्यामुळे तिने मला समोर ते डिकोड करून दाखवलं. जसं AIमध्ये किंवा आपण ग्राफिक्स बघतो ना, म्हणजे अगदी मी जेव्हा बरबाद होतो, काही नव्हतं, खायला नव्हतं, कपडे नव्हते, सगळ्या बाजूनी घेरला गेलो होतो आणि आत्महत्येचे विचार यायचे, मारलं जायचे लोकांनी वगैरे सगळं. तर त्यावेळेस मला ती फिलॉसॉफी माझ्या डोळ्यासमोर दिसायची ॲज अ इंटरफेस, की अरे असं का होतं आहे, ह्याची कारणं काय आहेत, तू स्वतः कुठे चुकला, लोक कुठे चुकले आणि तू आता काय. आणि त्याच्यातून मला मनशांती मिळत गेली, त्याच्यातून माझं मनोबल वाढत गेलं. कारण एकदा का तुम्हाला कारणं कळायला लागली ना, की तुमच्या मनाला एक स्थिरता येते, स्थिरता आली, मेंटल क्लॅरिटी येते, मग ते तुमच्या धीरे धीरे तुम्ही मात करत जाता. संकटावर मात करण्यासाठी न्यू फिलॉसॉफी आहे. पण न्यू फिलॉसॉफीची आणखीन एक गंमत आहे, तुमच्या चांगल्या काळातच तुम्ही न्यू फिलॉसॉफी शिकली पाहिजे. तुम्हाला जेव्हा दुःख जाता, तुम्ही मंदिरात जाता, गुरुकडे जाता, दॅट्स टू लेट. म्हणून स्वामीजी म्हणायचे की तुम्ही आत्ता महालात राहताय ना, तर गवत खायची सवय करून घ्या, कारण उद्या गवत खायची वेळ आली तर तेव्हा प्रॅक्टिस करून चालणार नाही. तर जे श्रीमंत लोक आहेत ना, ते जास्त धोक्यात आहेत, जे गरीब आहेत ना ते कमी धोक्यात आहेत, कारण ते ऑलरेडी दुःख भोगत आहेत. पण ज्ञानाची दोघांनाही गरज आहे. म्हणून स्वामीजींचं एक पुस्तक होतं, लाल कामगार लाल मालक. लाल कामगार म्हणजे काय, तर जे म्हणजे कम्युनिस्टांचा लाल कामगार जो दुःख भोगतो आहे, छळ अन्याय सहन करतो आहे. आणि लाल मालक म्हणजे काय, तर जो मालक आहे तो लाल रक्त जाळतो आहे सुखासाठी, गतीसाठी, संपत्तीसाठी. मुद्दा काय आहे माहिती का, की तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं घडत असेल ना, तुम्ही निव्वळ तत्त्वज्ञान शिकून घ्या. कारण जेव्हा संकट येईल, दुःख येईल, तुम्हाला हे एक्झॅक्ट उपयोग पडेल. आणि म्हणून आयुष्यामध्ये ट्रेनिंगचं महत्त्व खूप आहे, अवेअरनेसचं महत्त्व खूप आहे. अँड दॅट गिव्ज यू लेवरेज, दॅट गिव्ज यू लेवरेज इन द अदर पीपल. मग लोक नेहमी म्हणतात की तुमचं इतकं बरबाद झालं, इतकं आयुष्यात दुःख आलं, संकट आली वगैरे वगैरे, तुम्ही याच्यावर मात कशी केली. मी नाही मात केली याच्यावर. न्यू फिलॉसॉफीने मला गाईड केलं. इट वर्क ॲज अ गायडेड टूल फॉर मी अँड दॅन आय नेव्हिगेटेड थ्रू इट. सो इट्स नॉट द पीपल शुड नॉट ब्लेम मी और गिव्ह क्रेडिट. मी एक सामान्य माणूस आहे तुमच्यासारखा. फक्त ते ज्ञान झाल्यामुळे आणि कमी वयात झाल्यामुळे आणि एका महान गुरुकडून ते शिकल्यामुळे आणि ते फॉलो करत गेल्यामुळे आणि त्याच्यावर मी इतरांच्या मनावर प्रयोग करत गेल्यामुळे, आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2007मध्ये मी प्रतिभाताई पाटील ज्या प्रेसिडेंट होऊ घातल्या होत्या, त्या मत्सराच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. आणि तेव्हा मी खूप बरबाद झालेलो होतो, भिकारी होतो, गरबीर काही नव्हतं. 2007च्या जूनची गोष्ट सांगतो तुम्हाला मी. पण मी त्यांना मनोबल दिलं, मी त्यांना निव्वळ तत्त्वज्ञान शिकवलं त्या फॅमिलीला. खूप दुःखी होते ते. जी व्यक्ती राष्ट्रपतीची उमेदवार आहे ती किती आनंदी असायला पाहिजे, फार दुःखी होते. त्यांनी सांगितलं की 300 कोटीचं मीडिया ट्रायल होणार आहे आमच्या विरुद्ध वगैरे. मला ते होऊ द्या, तुमचं मनोबल वाढलं पाहिजे. न्यू फिलॉसॉफी समजून घ्या तुम्ही. आणि त्याला मी ट्रॅकिंग सांगितलं की काय होणार आहे, तुम्ही कसे प्रेसिडेंट होणार आहात. सांगण्याचा मुद्दा असा आहे ना, की आपल्या दुःखात पण आपल्याला दुसऱ्या शक्ती देता येते, जर आपल्याला त्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास असेल तर. थोडा तरी वेळ काढा आणि न्यू तत्त्वज्ञान शिकून घ्या. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सांगत जाईन, त्याचा उपयोग करा. धन्यवाद.